राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून परळी मतदारसंघामध्ये शेतकरी संवाद यात्रा केली जाते आणि या यात्रेच्या माध्यमातून परळी मतदारसंघाची बांधणी देखील केली जाते। विशेष म्हणजे शरदचंद्र पवार साहेब यांनी परळी मतदारसंघाला सुरुंग लावण्याच्या अनुषंगाने बांधणी आणि तगडी फिल्डिंग देखील तशा पद्धतीने लावली आणि त्याच पार्श्वभूमीवरती जवळपास परळी मतदारसंघामध्ये ही शेतकरी संवाद यात्रा चालू। शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत आणि त्या शेतकऱ्यांशी काय संवाद साधला जातो या यात्रेच्या माध्यमातून आपण विचारणार आहोत। नेमकं काय सांगाल, ही शेतकरी संवाद यात्रा कशी आहे आणि कुठले कुठले प्रश्न विचारले जातात? शेतकरी संवाद यात्रा ही आमची जी झाली शेतकरी हक्क मोर्चा जो आम्ही गाजवला होता, काढला होता, त्याच्यामध्ये 250 ट्रॅक्टर, जवळजवळ 60पेक्षा जास्त बैलगाड्या, हजारो लोक रस्त्यावर उतरले होते आणि त्यांची नाराजगी एकच होती की मागच्या 5 वर्षामध्ये सोयाबीनचा रेट त्यांना भेटलेला नाही, खर्च तिप्पट झालेला आहे, कमाई अर्धी झालेली आहे, प्रगती शून्य झालेली आहे। विमाचा खूप मोठा प्रश्न आहे। लोकांना असा एक प्रचंड नाराजगी आहे। त्यांना असं वाटतं आहे की आम्ही जेव्हा 900 रुपये, 1000, 1500 रुपये पदरातून भरायचो फुल विम्याचे, तेव्हा त्यांना सरसकट विमा भेटायचा आणि आज कृषी मंत्री म्हणतात 1 रुपयात मी विमा दिला, 1 रुपयात विमा दिला। लोकांना असं वाटतं आहे की आमचे 900 रुपये वाचले पण आम्हाला 25%च विमा भेटला, 75% विमा आम्हाला भेटला नाही। म्हणजे ज्याच्या अकाउंटमध्ये 50,000 यायला होते 12,500 रुपये आले, 37,500 रुपये त्याचे लंपास झाले। तर 1 रुपया देऊन 900 वाचले पण इकडे 37,500 शेतकऱ्याचं नुकसान झालं। अशा प्रकारे अनेक गोष्टी। लोकांच्या घरी लाईट नाही आहे, सकाळी अंधारामध्ये 60% गावं आंघोळ करतात, मुलं शाळेत जाताना आंघोळ करतात, गृहिणी स्वयंपाकसुद्धा करते। लोकांकडे ज्यांच्याकडे शेती नाही आहे, अर्धा एकर 1 एकर शेती आहे, त्यांचं जगणं मुश्किल झालं आहे। त्यांच्या मुलांना जगण्यासाठी शेती तर नाहीच आहे आधार, पण रोजगारसुद्धा उपलब्ध नाही आहे, नोकऱ्या नाही आहेत। मागच्या 5 वर्षामध्ये नवीन व्यवसाय इथे झाले नाही तयार, बंद पडलेले कारखानेसुद्धा चालू झाले नाही। जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारखाने किरायाने घेतात लोक, बंद जरी पडलेला असला, अकाउंटचं लोन जरी खराब झालेलं असलं, पण इथे किरायानेसुद्धा घेऊन कारखाने चालू करण्यासाठी पण प्रयत्न पालकमंत्री असू द्या, कृषी मंत्री असू द्या, त्यांनी केले नाही। आजही कारखाने बंद आहेत। तर लोकांना बेरोजगारी वाढली आहे आणि जे बेरोजगार होते त्या लोकांना इथे नोकऱ्याच नाही। शिरसाळ्यामध्ये MIDCचं उद्घाटन कित्येकदा झालं पण 2 कारखाने सोडा 2 वर्कशॉपसुद्धा आले नाही, 200-250 नोकऱ्यासुद्धा तयार झाल्या नाही। मंत्र्याच्या या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न सुटलेत का आणि ते प्रश्न सोडण्याच्या अनुषंगाने कशा पद्धतीने प्रयत्न व्हायला पाहिजे? आपल्या परळी मतदारसंघामध्ये 90% लोक शेतकरी आहेत। मला सांगा, सोयाबीनच्या शेतकरीबद्दल बोलतो, 12 वर्षाआधी जर 4,000 रुपयाला सोयाबीन विकत होतं आणि 12 वर्षानंतर 4,500ला विकत असेल, 12 वर्षामध्ये महागाई तिप्पट झाली आहे, त्याच्या घरचा जो पैसा आहे तो अर्ध्यापेक्षा कमी झाला आहे। तर इथला प्रश्न शेतकऱ्यांचा जो 90% वर्ग आहे इथला, त्यांचा प्रश्नच मिटला नाही आहे। महागाई काय घराने सांगितलं तुम्हाला? घराने आम्हाला हेच सांगितले की आम्हाला 2019ला वायदा केला होता कृषी मंत्र्यांनी की तुमची कमाई दुप्पट करू, आमची कमाई दुप्पट सोडा, जेवढी होती त्याची अर्धी झालेली आहे। आम्ही घरं कसे चालवायचे, आम्ही शिक्षण कसं मुलांना द्यायचं, उद्या आरोग्याचा प्रश्न आला तर आम्हाला दरवाज्यांवर जावं लागतं, व्याजावर पैसे घ्यावे लागतात आणि आमची प्रगती मायनसच होत चालली आहे। आणि काही लोक म्हणाले आत्महत्याचा प्रकार पण वाढलेला आहे। असे गंभीर प्रश्न त्यांच्या आयुष्यामध्ये आहेत, त्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे या भागात। शेतकऱ्याचे प्रश्न, शेतकरी माझ्यासोबत काय सांगाल, काय प्रश्न आहे तुमचे? आता शेतीमध्ये सोयाबीन आहे, त्याचबरोबर विजेचा प्रश्न आहे, नेमके प्रश्न कुठले कुठले तुमचे? शेतकऱ्याचे म्हणजे 4 मूलभूत गरजा आहेत: लाईट, पाणी, रस्ता आणि मालाला भाव। मी कुठंच नाही, तुम्ही गावात बघायला कुठं रस्ता बी नाही, राहणं जायला रस्ते नाहीत, मालाला भाव नाही। मग दुसरा प्रश्न काय आमचा? 4 प्रश्नाला उत्तर दिलं तर आमचं हे आहे। मग काय मागणी असेल? कृषी मंत्री असेल, आता पण 5 वर्ष झाले, आता तर निवडणूक आल्या समोर। मालाला भाव, राहणं जायला रस्ते, प्यायला पाणी आणि लाईट, ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या काय मागण्या आहेत? आमच्या मागण्याच नाही तर ही मागण्याच पूर्ण आहेत आणि मुलांसाठी नोकऱ्या। पाण्याचा प्रश्न बघा तुम्ही, रस्त्याचा प्रश्न बघा तुम्ही, राहणं जायला रस्ते नाहीत, पण मालाला भाव नाही। काय मूलभूत समस्या आहेत गावामध्ये? जर अनेक पाहिलं तर तरुणांच्या हाताच्या रोजगाराचा विषय असतो, काय परिस्थिती सध्या? पण सकाळी उठल्यापासून झोपण्यापर्यंत जर आपण प्रत्येक गोष्टी लागणाऱ्या आहेत, सकाळी उठल्यापासून लाईटचा मोठा प्रॉब्लेम सुरू होतो, पाण्याची समस्या येते। परत बाकी गोष्टी बोलले तर 2019ला माननीय कृषी मंत्र्यांनी निवडणुकीमध्ये अनेक आश्वासनं दिले होते की शाश्वत विकास केला जाईल,
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल, युवकांना रोजगारांच्या संधी दिल्या जातील. पण आपल्याला माहीत आहेत, आपण बीड जिल्ह्यातलेच आहात, एकाही सिरसाळा MIDCचं उद्घाटन झालं, एकही कंपनी आली नाही. म्हणजे युवकांचे प्रश्न सुटले का नाही? एकही प्रश्न सुटला नाही. स्वतः कृषी मंत्री या जिल्ह्याचे, या मतदारसंघातले असतानासुद्धा एकही डेअरी कॉलेज आपल्या परिसरामध्ये, जिल्ह्यामध्ये पण नाही आणि मतदारसंघामध्ये पण नाही. एकही विकास मेडिकल शिक्षणाच्याबद्दल बोलायचं असेल, बाकी मेडिकल कॉलेजच्या संदर्भात समस्या बघायचं, परळीमध्ये एकही कॉलेज आलेलं नाही. इंजिनिअरिंग कॉलेज हालगे कॉलेज आहे, त्याची अवस्था काय आहे? आपण बस पाहतोय स्टँडची हे सगळे युवकांचे देखील प्रश्न आहेत. पण मला प्रश्न विचारायचा आहे की परळी मतदारसंघ आणि परळीतले जे नेते आहेत ते राज्याचं राजकारण करतात आणि त्या अनुषंगाने सगळ्यांचं लक्ष देखील लागलं असतं. परळी मतदारसंघातल्या समस्या सुटल्यात का? गेल्या अनेक वर्षापासून मुंडे कुटुंबाकडे ही सत्ता आहे. परळीच्या कुठल्याही समस्या सुटलेल्या नाहीत आणि मुंडे कुटुंबाकडं जवळ 30 वर्षे 40 वर्षे झालं सत्ता आहे आतापर्यंत. पहिलं तरी काही काळामध्ये 2014पर्यंत तरी काही चांगलं होतं, जोपर्यंत मुंडे साहेब होते तोपर्यंत. त्याच्यानंतर तर कुठलेही प्रश्न सोडवायला कोणीही इथं सक्षम राहिलं नाही. आणि धनंजय मुंडे जे पालकमंत्री आहेत, म्हणतात ना की शेतकरी जगला तर देश जगल, पण ना शेतकरी जगायला कुठलं साधन नाही आहे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे. आज तुम्हाला माहिती पीक विमा नाही आहे, आज 2019पासून पीक विमा नाही आहे, तर शेतकरी कसा जगल? शेतकरी जगला तर देश जगल. आणि कॉलेज शाळा हे मुलांच्या शिक्षणाची कुठलीही इथं सुविधा नाही आहे. आज जे थोडा बहुत माल होतं आहे तर ते विकूनशिनी मुलांना आज लातूर, पुणे किंवा औरंगाबाद अशा ठिकाणी शिक्षका म्हणजे की शेतकऱ्यांना मुलं शाळेत शिकवावं लागतात. तर इथं शेतकरी संवाद यात्रा काढताय तुम्ही, पवार साहेबांनी तुम्हाला सांगितलेले, पवार साहेबांच्या माध्यमातून कशा पद्धतीचा विचार घेऊन लोकांपर्यंत जातात आणि लोकांच्या समस्या कशा ऐकून घेतात? आम्ही लोकांच्या अशा समस्या ऐकून घेतात की कुठल्याही शेतकऱ्याला कुठलीही सुविधा नाही आहे, शेतकऱ्यांना वीज नाही आहे, शेतकऱ्यांना पाणी नाही आहे. आणि जरी पाणी असेल तर शेतकऱ्यांना वीज नसल्यामुळं आज शेतामध्ये उत्पन्न निघत नाही आहे. आणि थोडं बहुत जे उत्पन्न होते निसर्गानं दिलेल्यावर तर त्याला कुठलाही भाव नाही आहे. भाव नसल्याचे 2012मध्ये 4,000 भाव होता, आज मी 2024मध्ये 4-4.5 हजार रुपये भाव झाला आहे. कालच मी 36 रुपयानं माझं सोयाबीन घातलं का तर थोडं फायदा उठवून घ्यायला लागले. तर आज शेतकऱ्यांच्या इतक्या मोठ्या गंभीर समस्या आहेत. आज ही संवाद यात्रा जी आम्ही काढलेली, गावगाव एकच शेतकऱ्यांचं आहे की आता काहीतरी बदल करा. नाही जर बदल केला तर परळीचे लोक देशोधडी लागतील आणि कुठेतरी कामं हुडकीत जातील आणि त्याला कामं बाहेर जाऊन करावं लागतील. मुलांच्या शिक्षणावर पाणी पडेल. आज मुलांना खर्चा करण्यासाठी शेतकरी लोकांपाशी पैसे नाहीत. आणि आज जर शाळा इथं शाळा चांगल्या नाहीत, इथं कॉलेज चांगले नाहीत. आज बघा तुम्ही परळीचे जे बी आज तुम्हाला बी बघतात तुम्ही की परळीचे लोक आज कुठे गेले तर लातूरला गेलेत, का गेलेत? आमच्या मुलाला शिकवायचे. त्याच जर शाळा परळीला असत्या तर तुम्ही सांगा हे शेतकऱ्यांचा खर्च वाचला असता. पण शिक्षणाचा प्रश्न आहे, मूलभूत समस्या आहेत. तुमच्या काय समस्या आहेत ज्या सुटल्या नाहीत आतापर्यंत? शेतकऱ्याला मालाला भाव नाही, काय इमान नाही, सगळे परेशानी आहे शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी नाही. या अशा परेशानी घेऊन आम्ही हे शेतकरी संवाद निघालेले आहेत. महिलांच्या काय समस्या आहेत? महिलांच्या समस्या काय समस्या आहेत तुमच्या? आहे महिलांच्या काय समस्या आहेत नेमक्या? काही शेताला भाव द्यावा, मालाला काही चांगल्या सुविधा काढावा. आपण पाहतोय या महिलांचा आवाज आहे. मला प्रश्न आणखी एक विचारायचा आहे की अनेकांकडून असं म्हटलं जातं की विधानसभेच्या तोंडावरतीच तुम्ही हे सगळं फिरताय, नेमकी काय वस्तूची? 5 वर्ष कुठं होते असा देखील प्रश्न विचारला जातो. 5 वर्ष आम्ही इथेच होतो आणि 5 वर्ष आम्ही आमच्या संस्था चालवल्या. आमचं ITI कॉलेज आहे, आमची शाळा आहे, 700-800 विद्यार्थी चालतात. आमच्यामार्फत संस्था जी उभी झाली शुगर फॅक्टरी, त्याच्यामार्फत हजारो शेतकऱ्यांचा ऊस जातो. आज आमच्यावर अडचणी आल्या, सगळं आलं, पण संस्था खराब झाली नाही. तर आम्ही 5 वर्षापासून इथेच काम करतो आहे. इलेक्शनमध्ये इथे संधीच कोणाला नव्हती, ज्या प्रकारचं इथे राजकारण होतं. आणि लोकसभेनंतर जो निकाल आला त्याच्यानंतर इथे जे समीकरण बदललं, इथे खूप लोक इच्छुक झाले. त्याच्यामुळे काम सगळ्यांचं चालू असतं. हे राजकारणी भाषा आहे की तुम्ही 5 वर्ष कुठे होते. तुम्हाला दिसत नाही लोक कुठे होते, कारण तुम्हीच इथे नसता. तुम्ही फिरत असता हेलिकॉप्टरमध्ये बाहेर आणि मोठे मोठे कार्यक्रम घेत राहता. जिल्ह्याचे कार्यक्रम जिल्ह्यावर न घेता तालुक्यावर घेता. शासन आपल्या दारी म्हणता, पण दारी नसतं ते शासन. एका ग्राउंडवर कार्यक्रम घेता, हेलिकॉप्टरनी येता, हेलिकॉप्टरनी जाता आणि शासन आपल्या दारी असे फ्रॉड कार्यक्रम तुम्ही करता. त्याच्यानंतर परळी पूर्ण गुलाबी करून टाकता. तुम्हाला दिशाहीन होऊन गेले, तुम्हाला कोणी दिसतच नाही म्हणून तुम्ही असले प्रश्न विचारता हे सत्ताधारी लोक की हे 5 वर्ष कुठे होते. अरे तुम्ही 5 वर्ष कुणाला बघितलंच नाही तर तुम्हाला आम्ही दिसणार कसे आहे? आम्ही जमिनीवर राहून लोकांसाठी कामं करतो आहे, लोकांच्या सातवणसाठी जातो आहे, लोकांच्या मुलांना नोकऱ्यांचे कामं करतो आहे. आमचं काम व्यवस्थित चालू असतं, पण आम्ही मोठे लोक नाही आहेत, मीडियामध्ये नसतो, त्याच्यामुळे आमच्या लोकांची प्रसिद्धी होत नाही. आमचे कामं खाली जमिनीवर दबून जातात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आता मतदारसंघाची बांधणी आहे का? नेमकं पवारसाहेबांकडे तिकिटासाठी तुम्ही अर्ज देखील दिलेले आहेत, मुलाखतीसाठी सुद्धा गेला होता, नेमकं कशा पद्धतीने केलं जाणार?
नाही, विधानसभेसाठी मागणी उघड आहे. आईनी पत्रकार परिषद घेतली आहे, उमेदवारी मागितली आहे, इच्छुकाचे फॉर्मसुद्धा भरलेत. आता पवारसाहेब आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब कोणाला परळी मतदारसंघातून संधी देतील, पक्षाचं काम करून इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. मात्र या अगोदर पवार साहेबांनी संधी दिली आणि आमदार देखील केले, त्यांनी काय केलं होतं का? आता पाहतोय आपण कृषी मंत्री. आता असं आहे की आम्ही हा प्रश्न आमच्या ज्येष्ठ मंडळींना विचारला आहे, ज्येष्ठ नेत्यांना. त्यांचे काही आम्हाला गोष्टी कळाल्या पण आहेत की हे काय झालं. तर इथल्या लोकांच्या पीडा आणि इथल्या लोकांच्या अडचणी ह्या साहेबांपर्यंत पोहोचल्याच नाही. कारण काय होतं, तुम्ही आत्ता एक कार्यक्रम झाला जिथे उपमुख्यमंत्री आले होते, तुम्ही जर बघाल तर हजारो लोक रस्त्यावर होते की नाही. आता ते हजारो लोक येतात कसे, तर ज्या गावाला बस नाही तिथे शिवशाही जाते. 3-3 बस, 5-5 बस, 4-4 बस सगळ्या गावांमध्ये जातात. कुठे 10 लोक बसतात, कुठे 8 लोक बसतात, कुठे 5 लोक बसतात. 1000 रुपये, 500 रुपये, 400 रुपये दराने घेऊन गेलेले लोक असतात. पण काय होतं, तिकडनं आलेला मोठा नेता बघतो, अरे किती गर्दी आहे, जितक्या लांबपर्यंत बघू तितक्यापर्यंत लोकच लोक आहेत. तर त्या मंत्र्याला वाटतं, अरे वा, कृषी मंत्री पालकमंत्री तर फर्स्ट क्लास परळी सांभाळत आहेत, असं इम्प्रेशन घेऊन मोठे नेते 4 तासासाठी येतात, चालले जातात. पण त्यांनी काय करायला पाहिजे, ही यात्रा जी आहे ना, ही यात्रा वेगळी आणि त्याच्यानंतर एक दौरा घेतला पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी परळीचा. त्यांच्यानंतर त्यांना लक्षात येईल की त्यांच्या माणसाने किती प्रगती केली आहे. ते होत नाही. आपण तो प्रश्न मूलभूत विचारला तुम्ही, ते प्रश्नाचं उत्तर देखील आता त्यांच्याकडून मिळते का नाही हे महत्त्वाचं आहे. मात्र जर बघितलं तर मुंडे बहीण भाऊ एकत्र आलेले आहेत. या अगोदर ते प्रतिस्पर्धी होते, आता एकत्रित आलेत. आणि आता याचा या विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होईल, लोकसभा निवडणुकीत परिणाम पाहायला मिळाला. काय असतं, कोणाही मतदारसंघामध्ये गावामध्ये नेहमीच 2 गट असतात. आता एक सरपंच आणि एक विरोधी पक्षनेता त्या गावाचा. आता ते दोघं जरी एकत्रित आले तरी कोणतीच जागा खाली जात नाही राजकारणामध्ये. ती जागा भरून काढण्यासाठी लोक प्रतिस्पर्धी तयार असतात. तसे इथे जरी ताई आणि पालकमंत्री सोबत आले असतील तरी ती जागा भरण्यासाठी भरपूर लोक इच्छुक आहेत, जनतासुद्धा इच्छुक आहे. आणि हे गटबाजी सगळीकडे असते, त्याच्यामुळे इथे निश्चिंत राहायची गोष्ट आहे. लोकांनी बदल घडवण्यासाठी फार ताकद लावलेली आहे आणि इथे बदल घडण्याशिवाय काही पर्याय नाही. बदल निश्चित घडेल असं मला वाटतं. काय सांगाल, बदल करण्यासाठी कसे कंबर? 100% बदल घडणार. ह्यांचे आता पापाचे घडे भरलेले आहेत. ह्यांनी एवढं पाप केलं आहे की परळीचे आज युवा पिढीचं ह्यांनी वाटोळं केलेलं आहे, आज शेतकऱ्यांचं वाटोळं केलेलं आहे. आश्वासन देऊन आतापर्यंत परळी मतदारसंघ चालवला आहे. तुमच्याकडे काय रोडमॅप आहे, तुम्ही कशा पद्धतीने काम करणार आहे? मी कशा पद्धतीनं करते तुम्हाला माहिती आहे. मी आज तुम्ही म्हणता की आज तुम्हाला विधानसभा आली म्हणून तुम्ही हे करताय का. मी तर परळीत कंटिन्यू काम करते. मी 2007ला प्रवेश केला तेव्हापासून प्रत्येक इलेक्शनला असते. ते काय त्याच्यात माझा स्वार्थच असते का. आजपर्यंत मी 2007पासून काम करते. त्यांना दिसत नाही का परळीमध्ये. आज माझ्या कारखान्याच्या माध्यमातून मी आज ऊस घालून देते. आज सुनील हायटेकमध्ये एवढ्या लोकांनी नोकऱ्या दिल्या होत्या, सुनील हायटेकमध्ये आता कारखान्यावर पण नोकऱ्या दिल्यात. आज लाखो लोकांचा मी ऊस घालून देते. आज शाळा आणलेली आहे, कॉलेज आणलाय. आमच्या शाळेला एवढा मोठा स्विमिंग पूल आणलाय. दाखवा तुम्ही परळीच्या कुठल्या शाळेला स्विमिंग पूल आहे का. कारण का तर पोरांनी नदीतच पोहलं पाहिजे. इथं नद्या नाही तर पोहायला. पोरांनी पुढच्या लेवलला जायचं कसं, हे लोकांचं खाली इतकं नीच लक्ष आहे. ह्याने कुठल्या शाळा सुधारल्या नाहीत. निवडणूक कुठल्या मुद्द्यावरती लढताय तुम्ही? आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतायत, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लढतात. आणि परळी मतदारसंघासाठी की चांगलं कुठल्याही परळी मतदारसंघामध्ये व्हावं, शाळा यावेत, कॉलेज यावेत, हॉस्पिटल चांगले यावेत, हे सगळं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही आज परळी मतदारसंघ लढताय. आपण पाहतोय शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून परळी मतदारसंघाची बांधणी केली जाते. विशेष म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न असेल, सामान्य नागरिकाचे प्रश्न असतील, ते घेऊन मांडण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तगडी फाईट देण्यासाठी शरद पवार गटाकडून या परळी मतदारसंघामध्ये तयारी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. या तयारीला आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कितपत यश येतं हे आपल्याला त्याच वेळेस पाहायला मिळेल. कॅमेरामन प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून परळी मतदारसंघामध्ये शेतकरी